फायनली भारतीय राजकारणाचा 5 वर्षातून एकदा साजरा केला जाणारा लोकसभा निवडणूक उत्सव जाहीर झालाय। काल इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं 2024च्या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आणि सगळ्या यंत्रणा व सगळे राजकीय पक्ष त्यांनी कामाला लावले। सोबतच निवडणूक आयोगानं आणखी एक गोष्ट भारतात लागू केली ती म्हणजे आचारसंहिता। मग ही आचारसंहिता म्हणजे काय, ती केव्हा लागू होते, त्यात काय करायचं आणि काय करायचं नाही, शिवाय तिचं उल्लंघन केल्यास काय कारवाई होते, या सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आधी आपलं चॅनल सबस्क्राइब करा। तर मंडळी, निवडणूक आयोगानं 19 एप्रिल ते 1 जून असं लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलंय आणि सत्तेच्या या लढाईत बाजी कोण मारणार म्हणजे जिंकणार कोण हे निकाला दिवशी म्हणजे 4 जूनला कळणार आहे। आता या निवडणुका जाहीर होतात सोबत त्यासाठीची आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट संपूर्ण देशात लागू झाला। तर जाणून घेऊया ही आचारसंहिता म्हणजे असते काय। देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत। याच नियमांना मग आचारसंहिता म्हणतात। निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणं गरजेचं असतं। एखाद्या उमेदवारानं किंवा राजकीय पक्षानं आचारसंहितेचं उल्लंघन केलं तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांच्यावर कार्यवाही ही केली जाऊ शकते। आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी देखील घातली जाऊ शकते। जर का गंभीर गोष्ट असेल तर त्या उमेदवारावर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि त्यात कारावासाच्या शिक्षेची तरतूद देखील आहे। शिवाय ही आचारसंहिता फक्त राजकीय पक्षांना नेत्यांना लागू न होता ती सामान्य नागरिकांना देखील लागू असते। मग आचारसंहिता लागू झाल्यानंतरचे नियम काय असतात? तर सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही। शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही त्यांना घेता येत नाहीत। सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे। कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची असते। कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार जाती, पाती, धर्म या आधारे मतदारांना मत देण्याचे आवाहन करू शकत नाही। जाती धर्मांवरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे। कुठल्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवर देखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रकं असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगीही घेणं आवश्यक आहे। विना परवानगी प्रचार करण्याची अनुमती नसते। मतदानाच्या दिवशी दारूची दुकानं बंद असतात। प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास सक्त मनाई असते। मतदान केंद्राजवळ कुठल्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी जमू नये याची दक्षता घ्यावी असं आचारसंहिता सांगते। मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत। प्रचार साहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये। मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी। निवडणूक आयोगानं दिलेल्या आचारसंहितेनुसार भ्रष्ट आचरण आणि अपराध, गुन्हा या श्रेणीमध्ये बसणारी कुठलीही कृती उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी करता कामा नये। मतदारांना पैसे देणं, मतदारांना धमकी देऊन घाबरवणं, बोगस मतदान, मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतल्या कक्षेत कुठल्याही पद्धतीने प्रचार करणं, प्रचाराचा अवधी संपल्यानंतरही प्रचार करत राहणं आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाणं किंवा परत आणणं, त्यांच्या जाण्या येण्याची सोय करणं, वाहन मिळवून देणं यातलं काहीही करण्यास आचारसंहितेनुसार बंदी आहे। सर्व राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवायला निवडणूक अशा वेळी त्या ठिकाणी निरीक्षक नियुक्त करतात। मग निवडणुकांसाठी ही आचारसंहिता भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून सुरू झाली का? तर नाही। मग आचारसंहितेची सुरुवात झाली कशी? तर पहिल्यांदा आचारसंहितेची सुरुवात 1960 सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून सुरू झाली। त्यावेळी राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या संमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली होती। मग आपण कुठल्या कुठल्या नियमांचं पालन करणार हेही पक्ष आणि उमेदवारांनी ठरवलं होतं। 1962च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर 1967च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली। त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम हे कालांतराने जोडले गेले। निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही, पण आचारसंहितेतील काही नियम IPCच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात।
तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत। त्यामुळे दरवेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होताना दिसते। आता नागरिकांनी आचारसंहिता काळात आयोगाने आखून दिलेल्या आचारसंहितेच्या नियमांना धरून आचरण करणं गरजेचं आहे। खास करून सोशल मीडियाचा वापर करताना कोणत्याही पक्षावर उमेदवारावर त्याचं नाव घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी टीका शक्यतो टाळावी, कारण यात काही वेळेस तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो। आणि जाता जाता एवढंच की नोट आणि वोट यात गल्लत करू नका। आपलं अनमोल वोट योग्य उमेदवारालाच द्या। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला माहितीच्या दृष्टीने आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राइब करायला विसरू नका। विषय खोल पृथ्वी गोल।